सकाळी ऑफिसच्या डब्यासाठी चपाती भाजी आणि रात्रीच्या जेवणामध्ये अशी मस्त आमटी आणि भाकरी हे ठरलेलंच। तर आज मी बनवलेले आहे अख्खे मुग्याची आमटी बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत बाजरीची गरमागरम टम्म फुगलेली भाकरी। तर यासाठी खूप छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि गरम पाण्यामध्ये 1 तास छान भिजवून घ्यायचे। भिजवून घेतल्यानंतर त्याला कुकरच्या 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। वाटण बनवण्यासाठी इथं कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरे टाकून छान पेस्ट करून घ्यायची। कढईमध्ये गरम तेलात कांदा, टोमॅटो आणि बनवून घेतलेलं वाटण टाकून छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये हिंग आणि हळद घालून त्यालाही छान परतून घ्यायचं। छान मिक्स करून भाजून घ्यायचं आणि भाजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता जेव्हा मसाले तेल सोडू लागतो त्यावेळेस आपले शिजवून घेतलेले मूग स्मॅश करायचे आणि त्यामध्ये मिक्स करायचे। मिक्स केल्यानंतर पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाका आणि त्यानंतर छान उकळी काढून घ्या। अख्ख्या हिरव्या मुगाची ही आमटी चवीला एकदम भारी आणि अप्रतिम लागते आणि त्यासोबत थंडीमध्ये आपल्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी आवर्जून बनवली जाणारी बाजरीची भाकरी। तुमच्याकडेही रात्रीच्या जेवणामध्ये असं काहीसं असतं का? सकाळी चपाती भाजी झाली की रात्री भाकरी आणि आमटी असं काही असेल तर नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करा। भेटूया अशाच एका छान रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।